झालं. एक मिनिट फक्त. कुणाल सर झालं. ओके मॅच ऑन. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज योगेश, स्ट्राईकला अजिंक्य, नॉन स्ट्राईकला आहे तो अक्षय. अफजल दिवाळी चषक 2026 या स्पर्धेची अंतिम रात्र इथून प्रारंभ झाला. शुभारंभ आपण या ठिकाणी होताना पाहतोय. पहिला चेंडू या ठिकाणी सुरुवात झाली तर जरूर गोलंदाजावरती आक्षेप आहे आणि त्यानंतर पंचांचं लक्ष त्याच्यावरती असेल. इथे मिडा डिझारमध्ये चुकी झाले. लॉंग ऑन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. सुरुवात झाली चौकार आणि आपण या ठिकाणी पाहतोय मॅच ऑन झाली होती. आपण पाहतोय टाइम लावला नितेश तरे यांनी. 8:23 पहिला चेंडू डिलिव्हर झाला. गोलंदाज या पंचाच्या डाव्या साईडची गोलंदाजी करतो अक्षय. स्ट्राईकला आहे. वाईट चेंडू. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतली जाईल. आज मोठी रायव्हरी चालू आहे ICC T20 वर्ल्ड कपमध्ये. इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच चालू आहे. बहुतेकांचं लक्ष तिकडे, त्यामुळे गर्दी कमी असेल आज. आणि आज महाशिवरात्र त्याच्यामुळे प्रेक्षकांची वर्णी कमी असेल. पहिली सिंगल अक्षयने ओपनिंग केली चौकाराने. त्यानंतर खराब चेंडू. पुन्हा टॅप केलाय चेंडूला. इथे मिडा डिझरमध्ये शतरक्षक आहे सचिन. पुन्हा एकदा फॉर्मलिंग पाहिली गेली सचिन कडून. आणखीन एक धाव. मिडआउट रिझन मध्ये लगातार मिस फील्ड आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड 3 चेंडू आणि 7 या आकड्यावरती 3 षटकांचा खेळ आहे. ज्यामध्ये संघाचे बरेचसे खेळाडू आज मयूर चषक मध्ये खेळत असताना. इथे जोरदार अपील. समोर सापडला. पंचांनी घोषित केला पायचीत. LBW. विकेटचं बटन. विकेट क्रमांक 1 अजिंक्य बेलोचे. बॅक टू पेव्हलियन. समोर सापडला. पंचांनी हेरलं. रिप्ले आपण पाहतो MTC ला इव्हेंटच्या माध्यमातून. विकेटचं बटन आपण या ठिकाणी पाहतोय. 3 षटकांचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. आजची पहिली मॅच नारायण विवेक्ष महापुली दोन्ही संघ आपण पाहतोय. लगेच लवकरच या ठिकाणी उपस्थित होतील. नवीन फलंदाज संदेशला आपण या ठिकाणी पाहतोय. संकेतला रुपेश गायकवाड आलेत का. रुपेशजी गायकवाड त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. संकेत संकेतला आपण पाहतो स्ट्राईकला आहे. डॉट चेंडू या ठिकाणी पाहिलं गेलं. शेवटचा चेंडू. धावसंख्या स्कोर कार्ड 7 या आकड्यावरती विसावले. गोलंदाज या पंचाच्या डाव्या साईडची गोलंदाजी करतोय. इतिहास दूरवर फेकला गेला. वाईट चेंडू. एक्स्ट्रा धाव. आणखीन एक एक्स्ट्रा आपण या ठिकाणी पाहतोय. 2 खराब चेंडू आत्ता परत फेकले गेलेत. नाही, सुपर 6च्या मॅच परत आपण पॉईंट मोजणार आहोत. जे वैयक्तिक बक्षीस आहे त्यांच्यासाठी. आणि त्यानंतर कोणतेही पॉईंट मोजले जाणार नाही आहेत. चांगला फटका. लॉंग ऑफ झोनमध्ये शतरक्षक त्या ठिकाणी आपण पाहतो. लॉंग ऑफचा शतरक्षक पोहोचला. त्या ठिकाणी सिंगल आली. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आहे. आणि पहिल्या षटकामध्ये जरूर एक चौकार पाहिला. 2 खराब चेंडू पाहिले गेले. तरी धावसंख्या पाहिली गेली 9 या आकड्यावरती. सावध सुरुवात करण्याचा प्रयत्न होता. अजिंक्य
समोरचा आपला LBW पाहिजे. आता थोडंसं बरंच विचार करेल, कारण खेळाडू सर्व गैरहजर आहेत. तर कोणत्या खेळाडूंना घेऊन आपण पाहतोय पुढचं खेळ दाखवायचं, कारण इथे गोलंदाज आपण पाहतोय. सचिनचा वापर या ठिकाणी आपण पाहतोय होतोय. सचिनचा वापर होतो. आता संधी भेटले सचिनला गोलंदाजीची, कारण आज प्रमुख गोलंदाज नाही आहेत. सर्व बदलापूर येथे खेळतात, त्यामुळे कुठेतरी संधी भेटले. पाहूया संधीचं सोनं कशा लेफ्ट आर्म गोलंदाज हे संघासाठी कशा प्रकारे कामगिरी करेल. पहिल्या षटकात 9 धावा आपण पाहिल्या. सचिन तयार. पंचाच्या डाव्या साईडने लेफ्ट आर्म राऊंड गोलंदाजी करेल. इथे चांगला चेंडू, झेल ड्रॉप, चुकी गेली. झेल ड्रॉप आपण या ठिकाणी पाहतो. जीवदान दिले संकेतला. लेझी क्रिकेट संकेतच्या माध्यमातून पहिला शॉर्ट पिच चेंडू होता, मानायचा प्रयत्न झाला नाही. लेझी फटका पाहिला होता आणि लेझी क्रिकेटही पाहायला गेला. गोलंदाज सचिनच्या सुरुवात सिंगलने 10 धावा धावफलकावरती. बाईकची एक धाव या ठिकाणी आपण पाहतो. एक्स्ट्रा धाव. फुलेंचा चेंडू होता, वाईट भेटेल या हिशोबाने पाहिलं गेलं. खराब चेंडू होता, समाचार घेता आला असता. सिंगल या ठिकाणी आपण पाहतोय. चांगला चेंडू. सचिनला संधी भेटले बघा आज गोलंदाजीची, आणि तोही चांगली कामगिरी करतो संधीचं सोनं करत असताना. 3 चेंडू झाले. धावसंख्या स्कोर कार्ड 11 या आकड्यावरती. इथं टॉस केला चेंडूला. रंगनाथ चेंडू परत पोहोचेल का? नाही पोहोचू शकला. 2-2 शतरक्षक त्या ठिकाणी पाहिलं. सचिन तिकडून आला, रंगनाथ इकडून गेला. दोघांमध्ये टक्कर होईल या हिशोबात चेंडू जमिनी लगत दान. 2 धावा, आणि 2 धाव्याने स्कोर कार्ड 13 या आकड्यावरती. इथून धावा बनवाव्या लागतील. जरूर आपण पाहतो दामोदर संघाचे खेळाडू गैरहजर आहेत, पण जे खेळाडू आहेत तेही क्रिकेट चांगल्या प्रकारे खेळतात. आज रंगनाथ या सर्व चिमुकल्यांना घेऊन मैदानावरती पोहोचलात. इथे चांगला फटका. संकेतच्या बॅटमधून चेंडू निघालाय. बराच काल चेंडू हवेमध्ये. चेंडू येतोय सीमा रेखा पार. 7 धावेसाठी लॉंग ऑन फेस मध्ये आलेला षटकार. पहिला षटकार पाहतो या इनिंगचा. पहिला चौकार अक्षरने लगावला पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती होता, आणि त्यानंतर पाहिलं दुसऱ्या षटकातील 5व्या चेंडू, म्हणजे 11 चेंडू झाल्यानंतर आपण पाहतो हा षटकार या ठिकाणी पाहिला जातो. धावसंख्या स्कोर कार्ड 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथे पाहतो पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू फेकलाय दूरवर, फटका जाऊन पोहोचला सीमा रेखा पार. बॅक टू बॅक संकेतच्या बॅटमधून आला षटकार. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा अंतिम षटक.
भरत पेरणे स्वतः कॅप्टन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाले. शेवटचा अंतिम षटक स्लॉगवर आपण या ठिकाणी पाहतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज राऊंड द विकेट. इथे उडावला चेंडूला, लांबच लांब, दूरच दूर, चेंडू आउट ऑफ पार्क. बेगेट षटकार. लगातार पाहतो षटकार या ठिकाणी पाहिला जातात. 5व्या 6व्या चेंडूवरती षटकाराला, इथे षटकाराला लगातार 3 षटकार पाहिले गेले. ते आपण पुन्हा एकदा अक्षय समोर भेटला चेंडूला, उडावला पुन्हा एकदा चेंडू वाईड इज लॉंग ऑन काऊ कॉर्नर फेस मध्ये चेंडू आउट ऑफ पार्क. अक्षयच्या बॅट मधून आला हा दुसरा षटकार. धावसंख्या स्कोर कार्ड 37 या आकड्यावरती 37. आज नेवालेली पण भरूच आणलेत माणसं. तर ट्रक भरून आणला का अजिंक्य? टेम्पो भरला का महाशिवरात्रीचा? 2 षटकार पाहिले गेले. चेहऱ्यावरती हसी आली अजिंक्यच्या षटकारानंतर. डॉट झाल्यानंतर अक्षय आशाभूत नजरेने पाहतोय. काहीतरी पंच बघतील, देतील. 3 चेंडू शिल्लक आहेत. 37 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुन्हा एकदा फुल लॉन चेंडू, फुल टोल वसुली. पार्किंग प्लॉट मध्ये चेंडू पाठवला, कारण अक्षयला फुल लेंथचा चेंडू भेटला स्लॉट मध्ये षटकाराला. आणि षटकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 43 आकड्यावरती. चला, नारायण टीम आणि महाबोली टीम दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे. चला, दोन्ही टीम पण वेळेवरती या ठिकाणी आलेत. वाईट चेंडू, स्क्वेअर मारा, एक्स्ट्रा धाव. खूप महत्वाचा ठरते. अफजल टीवाले चषक 2026 दामतगावचे सुपुत्र, वय वर्ष 17. सध्या टेनिस क्रिकेट मधील इतर संघाला खतरा ठरलेला खेळाडू, अभि दिलेव संघाचा अष्टपैलू खेळाडू अफजल टीवाले याच्या नावाची स्पर्धा इथे आला. या ओव्हर मधला चौथा आणि लगातार या मॅच मधला 6वा षटकार. एक डॉट होता चेंडू आणि त्याच्यानंतर धावा आलेत ना सिंगल. मग षटकार आपण पाहतो. धावसंख्या स्कोर कार्ड 50 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथे पुन्हा एकदा अक्षय अफलातून कामगिरी करतोय. आणि या षटकात अक्षयने षटकार ठोकले ते 5. आणि रुपेशजी गायकवाड सर यांच्याकडून 1000चा कॅश प्राइज, म्हणजे वरच्या खिशातून द्यायचं आणि खालच्या खिशात ठेवायचं, कारण पैसे घरच्या घरी. हा, भाऊ आहेत ना, पैसे घरच्या घरी. धावसंख्या जाऊन पोहोचले ती अब तक 56. शूट आउट करून टाकला गोलंदाज भरतचा. या षटकात भरत नाही धावा खर्च केला 31. 56 धावा नव्हत्या पहिल्या 2 षटकामध्ये. आणि या षटकात त्या धावा या ठिकाणी 36 आल्या, 31 आल्या.
चला नारायण टीम आणि त्यांचं काय बोलणं झालं ते पहिले बघा. खुरम यांच्याशी बोलणं काय झालं ते बघा, कारण प्रीतम पण इथे आले होते, त्यांना मी योगेश सांगितलं होतं भेटायला त्यांना. नारायण संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. चला महापोलीस संघाचा कर्णधार आपण टॉस साठी या ठिकाणी या. नारायण संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाले. चला चला महापोली टीमचा कॅप्टन. चला आपण हा पहिला चेंडू जोरदार अपील, इथे पुढे निघून गेला नॉस्टॅकचा फलंदाज धावचीच्या स्वरूपात. पहिला झटका. उर्फी चेंडू वाहतो रंगनाच्या बाट मधून चेंडूला लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये शतरक्षक आहे. वाईट चेंडू, वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. शुभमिलीच्या पुढचा चेंडू, फुल लेनचा चेंडू, खराब चेंडू, टी बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये चेंडू जाऊन पोहोचला सी मारेगा पार, चौकार. 4 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. भरत, जर मॅच जिंकायची तर भरतला चांगली कामगिरी करावी लागेल आणि त्याला फॉर्म मध्ये परत यावं लागेल. चौकारच्या साहाय्याने स्कोर कडे आपण पाहतोय.
11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पहिले षटक या ठिकाणी समाप्त झालंय. धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. म्हणून पाहिलं गेलं 56 धावा पहिल्या 17 मध्ये होत्या. 57 धावांचं लक्ष होतं. 17 धावा आल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 40 धावा बनवायच्या आहेत. प्रतिषटक 20 धावांची गरज आहे. गोलंदाज सागर डोले उर्फी चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल अक्षय होता त्या ठिकाणी. चेंडू स्टॉप केलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकले 18 या आकड्यावरती. भरत पुन्हा एकदा स्ट्राईकला आलाय. रंगनाथ आणि भरत याला जर मॅच जिंकायची आहे ते 39 धावा बनवण्यासाठी ही पार्टनरशिप खूप महत्वाची ठरेल. सागर या राऊंड विकेट. भरतसाठी पुढचा चेंडू. इथे उर्फी चेंडू आहे. समोर उडवला भरत नाही. वाईड इश लॉग ऑन. सीमा रेषा पार. षटकार या ठिकाणी आला. सांगितलं भरत जर फॉर्म मध्ये परत आला तर वन अँड मॅच जिंकू शकतो असा फलंदाज आहे. इथे षटकार आला. षटकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 24. 57 धावांची गरज असताना सागरला चांगली कामगिरी करावी लागेल. पहिल्या षटकात आपण पाहिलं गेलं भरतने सुरेख कामगिरी केली. इथे गोलंदाज पाहतो पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चेंज केलं. साईड चेंज करत असताना सागर संघासाठी आपण पाहतो थोडंसं कुठंतरी अवघड होऊन बसलाय. कारण धावा बनवायला लागल्या. धावांचा पाठलाग व्हायला लागलाय. भरत चांगली बॅटिंग करतो आत्तावर. बॅक टू बॅक 2 षटकार भरतने ठोकलेत. इथे चांगला चेंडू बाल बाल बचवला. आपण पाहायला गेलं हा चेंडू पॅडवरती आदला ना एसटी वरती आदला. थेट निघून गेला. एसटी रक्षक अक्षयच्या हातामध्ये. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. अपरेश त्या ठिकाणी पाहायला गेलं. गल्लीमध्ये सापडला. प्रीतम होता त्या ठिकाणी. कोणत्या प्रकारची चुकी नाही. मोठा झटका. मोठा अद्रा. मोठा मासा लागला. कारण इथे भरत फॉर्म मध्ये परत आला होता आणि तो जर मैदानावरती राहिला असता तर धावांचा पाठलाग आपण पाहतो लवकरात लवकर झाला असता. तो माघारी आलाय. स्लोवार गती परिवर्तन आपण पाहतोय. या ठिकाणी उपस्थित झालेत. या डोले साहेब आपण व्यासपीठावरती यायचं आपलं मनापासून हार्दिक स्वागत. अनेक मान्यवर नेवालेवरून या ठिकाणी आलेत. योगेश दादा यांचे काही नातेवाईक या ठिकाणी आहेत.
स्पर्धेचे आयोजक आहेत योगेश ढोले आणि त्यांचे नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून अधिक स्वागत. वसीम चाचा या पण व्यासपीठावरती. इथे सचिन गेलाय गॅपमध्ये, मात्र शुभम त्या ठिकाणी आहे. हाईट आहे शुभमची त्या ठिकाणी. आपण पाहतो चेंडू सहजरित्या अडवला जातोय. धावसंख्या स्कोर कार्ड 25. अजूनही 32 धावांची गरज आहे. हा चेंडू खूप महत्वाचा असेल सागर रंगनाथसाठी. स्लो वार, पुन्हा एकदा स्लो वार डिलिव्हरी पाहिली गेली. पंच आमच्याकडे 2 हात समांतर करता वाईट चेंडू. स्वेर मला एक्स्ट्रा धाव. धावसंख्या 26. 57 धावांचा पाठलाग करायचा होता. रंगनाथ अजूनही संधी आहे. 31 धावा बनवायच्या. 7 चेंडू आहेत. इथे गोलंदाज तयार होतोय. शरीरवेदक चेंडू पाहिला गेला. एक धाव जरूर पाहिली गेली. आपण लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली आणि एका धावेने स्कोर कार्ड 27. येणारे 6 चेंडू, 30 धावांची गरज. 5 माल्टी हिट आपण पाहतो लगावे लागतील. आणि या मैदानाचा विचार केला कुणाल सर आम्हाला सांगतात, या मैदानावरती षटकार पाहिले गेले तर षटकारांचं खऱ्या अर्थाने 263 षटकार झालेत आणि 179 चौकार. आणि विकेटचा जर विचार केला यांच्या तुलनेमध्ये तर विकेटचा जर विचार केला तर आपण पाहतोय या सर्वांच्या तुलनेत पाहिलं गेलं तर विकेट 50 झालेत. म्हणजे षटकार आणि चौकारची संख्या आहे ती खूप आहे. 6 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 5 षटकारांची गरज. अक्षय गायकवाड गोलंदाजी मार्क पाहतो. इथं विचार होता अक्षय गायकवाडकडे गोलंदाजी येईल का रामदासकडे गोलंदाजी जाईल. आज रामदासच नाहीये ह्या टुर्नामेंटमध्ये. जेव्हाही धावांचा पाठलाग होत होता ना तर रामदासचं नाव पहिले येत होतं. इथे पाहतोय एक धाव बाईच्या स्वरूपात. धावसंख्या स्कोर कार्ड 29 या आकड्यावरती आपण पाहतोय. गोलंदाज अक्षय पंचाच्या डाव्या साईडने फुल लाईन चेंडू आहे. खराब चेंडू होता, त्याचा फायदा उचलता आला नाही. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. सागर एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. संधी आहे कारण माझगाव येथे पण मॅच आहेत. रजनी स्पर्धा आहे 5, 6, 7, 8. ज्याही संघाला तिथे प्रवेश घ्यायचा असेल रजनी स्पर्धेमध्ये जरूर राजेश भोईर सर यांच्याशी संपर्क साधा. तिथेही स्पर्धा आहेत. धावसंख्या स्कोर कार्ड 31. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सुपर 3 मध्ये जाणारा संघ पहिला कोणता असेल. ब्लॅक डॉग मैदानात आपण पाहतोय. उर्फी चेंडू एक सिंगल. संकेत त्या ठिकाणी आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहिली गेली आहे. अक्षय गायकवाड आतावर कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारून दिला नाहीये.
इथं पाहतोय सचिनच्या बॅटमधून चेंडू निघालाय. अक्षयला इथं विकेट भेटेल का? जेल ड्रॉप. खूप मोठी संधी होती ती अक्षयसाठी. गोल्ड गिफ्ट होता अक्षयला. पण हा जर झेल पकडला असता तर अक्षयसाठी सोने पे सुहागा झाला असता. तो झेल ड्रॉप. विकेट भेटली नाही अक्षयला. चला नारेन आणि